वाचनालयाचं उद्घाटन झालं, चांगलं झालेलं आहे। अण्णाभाऊ साठे महामानवाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, सावित्रीबाई फुले यांनी जे केले ते कार्य चांगलंच केले आणि आताच्या पिढीनं जे कार्य करायचं आहे, समाजाला एकजूट करून, एकमेकाच्या मनामध्ये राहून, एकमेकाला जवळ करून, एकमेकाचा संबंध साधून सगळे कामं व्यवस्थित करावं। वाचनालयाचं काम केल्यात, चांगलं केल्यात, काही वाईट केलेलं नाही, त्यांनी व्यवस्थित केलेलं काम आहे। सगळ्यांनी सहकार्य करावं, एक दुसऱ्याची निंदा नाही करायचं, समोरासमोर जे बोलायचं आहे बोलायचं। आणि अण्णाभाऊ साठेच्या पाठीमागे जर तुम्ही वाचनालय केलात, त्यांना तुम्ही टाळा मारायचं नाही, ओपन ठेवायचं आणि सगळ्यांनी वाचनालयाचा लाभ घ्यायचा। सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय हिंद, जय अण्णा, जय बाबासाहेब। वाचनालयाच्या उद्घाटन संगी तुम्ही सगळे उपस्थित। आज जो वाचनालय झालेलं आहे ते वाचनालयाचं एकच कारण आहे की आपल्या क्रांतीनगरमधील जे काय सुशिक्षित बेरोजगार शिकलेले आहेत त्यांना घरी वेळ न मिळता आपल्या या वाचनालयामध्ये प्रत्येक पेपर मिळेल, तो पेपर सार्वजनिक असेल, तिथे येऊन पेपर वाचावं, समोरच्या माणसाची क्रेडिट ठेवून आपण जे आपले इथे घराने एकमेकाला मांडतो ते एकमेकाला सानिध्यात राहून आपले कुठलेही कामं करू देत राहावं। आणि अण्णाभाऊ साठेच्या बाजूला जे गर्दी माहोल, जे घाण गंदगी झालेली आहे ते करू नये असे मी त्यांना विनंती करतो। त्यांनी आम्हाला मदत करावी की अण्णाभाऊ साठेच्या आजूबाजूला, वाचनालयाच्या आजूबाजूला कुठलीच गंदगी न करता स्वच्छता ठेवावी असे मी आजच्या शुभ दिनी मी त्यांना विनंती करतो। काय सांगणार आज इथे वाचत आहे? सगळ्यात मी अगोदर कुमटेकर साहेबांना मी धन्यवाद म्हणेन की अशा अनमोल कार्यक्रमाला माझी उपस्थिती येणे म्हणजे खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। तरी मी भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेनेचा राष्ट्रीय अध्यक्षाच्या नात्याने या कार्यक्रमाला मी इथे उपस्थित आलेलो आहे आणि या ठिकाणी क्रांतीनगर कांदिवली पूर्वमध्ये या स्लम एरियामध्ये एक वाचनालय ओपन होतोय म्हणजे तर खूप मोठी गोष्ट आहे। या ठिकाणी गरीब लोकांसाठी, बेरोजगार लोक आहेत आणि गरजू लोकांना आहे की आज आपणही बघतो, आज 2025मध्ये आपला भारत देश 2047 पर्यंत महासत्ता होण्याचा प्रयत्न करत आहे, पण आजही भारत देशामध्ये कुठल्या ठिकाणी आज मुलांना वाचण्यासाठी पुस्तक मिळत नाही आहे। तर अशा गोष्टी आहेत, जर तुम्ही मुरबाड साईडला जर गेलात किंवा डहाणूमध्ये गेलात त्या इतर क्षेत्रामध्ये आदिवासी स्लम एरियामध्ये पण आजही अशी परिस्थिती आहे। तरी आपल्या मुंबईसारख्या सिटीमध्येही या स्लम एरियामध्येही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या बाजूला या ठिकाणी वाचनालय म्हणून त्या ठिकाणी आपण होणं तिथे एक वाचनालय कार्यालय ओपन करतो आहे। त्या कार्यालयाच्या माध्यमातून गरीब जनतेच्या माध्यमातून गरीब लोकांना कुठेतरी त्याचा आपल्याला फायदा होताना दिसणार आहे आणि त्या लोकांना वाचन
करत करत त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्टाही त्या ठिकाणी आपण त्या उद्घाटन केलेलं आहे. आणि त्या उद्घाटनामध्ये जे 60 वर्षाचे वय झालेले आहेत, जे प्रौढ व्यक्ती आहेत, ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्या ठिकाणी येऊन तेही व्यक्ती या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी वाचनही करू शकतात. आणि पत्रही मोफतमध्ये या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून जी समिती आहे त्यांची, या कुमटेकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पेपरही मोफत पेपर मिळणार आहे आणि त्या मोफत पेपराच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी लाभ होताना आपल्याला दिसणार आहे. भांगवाडीची शान काळेबाई. ऊपर से ये सब पाना चाहिए बाकी. काय शुभकामना देणार? काहीच नाही माझी इच्छा. आज जे घडवलं या लोकांना अति आनंदाची गोष्ट आहे. एकदम भरपूर आनंद झालेला आहे मला. हे दोन्ही कामं सामने झाले आणि माझ्या हस्ते उद्घाटन झाले. खूप आनंदाची गोष्ट आहे. इथंच बोलतो गळा माझा बस. या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये वाचनालयाचं उद्घाटन होतं. आज या ठिकाणी क्रांतीनगरमधले मातंग समाज आणि बौद्ध समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी एका संख्येनं उपस्थित झालेले आहेत आणि त्यानिमित्त आपल्या क्रांतीनगर बसवणारे आपले केसरबाई काळे ह्या पण उपस्थित आहे. क्रांतीनगरमधील ज्येष्ठ कार्यकर्ते मातंग समाजाचे कुमटेकर साहेब, प्रशांत आणि शिंदे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ह्या उपस्थितीमध्ये जो हे कार्यक्रम घडून आणलेला आहे त्याच्यासाठी आदोळे परिवारातील रामचंद्र आदोळे यांची भावजय कांताबाई आदोळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या हस्तेच ह्या वाचनालयाचं नारळ फोडून त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे त्या परिवाराने ह्या क्रांतीनगर, दामूनगर, हनुमाननगर, आप्पापाडा ह्या परिसरामध्ये जे ज्ञानाचं मंदिर उभं केलेलं आहे, अशा या ज्ञानाच्या मंदिरामध्ये आज हजारो मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि त्यांचा वारसा पुढं त्यांनी ह्या माध्यमातून चालू केला असं मी म्हणेल. आणि त्यानिमित्तानं आमच्या मातंग समाजातील तरुण तडफदार कार्यकर्ते या ठिकाणी वाचनालयाचं निर्माण केलेलं एक आनंदाची गोष्ट आहे. आणि हे परिवर्तन होणं फार महत्त्वाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठे चौकामध्ये आपण एका संख्येनं उपस्थित झालेलो आहोत. तर हे नुसतं ओपनिंग करून चालणार नाही, तर ते पुढं चांगल्या प्रकारे त्याची प्रगती झाली पाहिजेत आणि नवीन पिढीला चांगले वाचनाचं मार्गदर्शन वाचन झालं पाहिजे. अशा प्रकारचं याने ह्या ठिकाणी वाचनालयाचं निर्माण केलेलं आहे. तर माझ्या समाज बांधवांना सर्वांना विनंती आहे की ही वैयक्तिक कोणाची जबाबदारी नाही, सर्व समाजाची जबाबदारी आहे. ते वाचनालयाची पुढच्या पिढीमध्ये भरभराटी झाली पाहिजे. आणि इथं अण्णाभाऊ साठेने पुऱ्या महाराष्ट्राचा लढा, मुंबई अण्णाभाऊ साठेमुळं आज महाराष्ट्रामध्ये आहे, नाही तर गुजरातमध्ये गेली असती. त्या अण्णाभाऊचा वारसा आपण त्यांच्या मार्गदर्शनानं, आपण त्यांच्या विचारानं आपण पुढं जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी म्हटलं जग बादल घालून निघावं, सांगून गेले भीमराव, अशा प्रकारची वाक्य अण्णाभाऊच्या मुखातून त्यावेळेस निघलेलं आहे. आपण सर्व एकच परिवार आहे असं समजून आपण या गावामध्ये आपण कितीक वर्षापासून राहत आहोत आणि कसल्याही प्रकारचा वाद नाही, काही नाही आणि आपण गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात. असंच पुढं पण आपण चालत जाऊ आणि समाजाची चांगल्या प्रकारची प्रगती झाली पाहिजेत अशा प्रकारची आपण वाटचाल करू आणि समाजाला नवीन दिशा दाखवण्याचं काम आपल्या हातून घडत राहो ही सर्वांना माझ्यावाली हार्दिक शुभेच्छा आहे. आणि मला जे 2 शब्द या ठिकाणी उपस्थित करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या समाज बांधवांना त्यांच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत. आणि आजपेक्षा आहे जय भीम, जय बुद्ध, जय अण्णाभाऊ. एक उद्घाटन प्रसंगी काय सांगणार? आज जे उद्घाटन केले अण्णाभाऊ साठेच्या नावानं, हे असंच कार्य पुढे जावं, तरुण पिढीने असंच पुढे येऊन सगळं काम करावं आणि आमच्या बापाच्या नावाचं जर इथं कार्यालय वाचायला बनते त्याच्यासाठी मला खूप आनंद झालेला आहे. असंच मोठे कार्य व्हावे. जय भीम, जय अण्णाभाऊ साठे, जय लहुजी. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. एक है ना जैन समाज का ले लो. काय सांगणार तुम्ही? आज जो उपस्थित हो, क्या मैसेज देना चाहेंगे? मैसेज ऐसा देना चाहूँगा कि मेरा सौभाग्य है कि मुझे प्रकाश दादा ने ऐसे उद्घाटन में आमंत्रण दिया और आज बहुत बड़ी संख्या में
एक अच्छा उद्घाटन हुआ और ये कार्य बहुत अच्छे तरह से आगे बढ़े और समाज के लिए बहुत अच्छे अच्छे कार्य होए, ऐसे मैं शुभकामनाएं आज के दिन देता हूँ। आज मेरा सब लोग ने मिलके सम्मान भी किया, तो सारे लोग का मैं आभार व्यक्त करता हूँ। ऐसे सब जुड़ के और आगे समाज के लिए कुछ करें, ऐसे मैं शुभेच्छा पाठकता हूँ। धन्यवाद।